नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशोदीप एमपीएससी अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे। आज कंबाईन ग्रुप सी चा मेन्सचा पेपर क्रमांक 1 मध्ये सेट आहे ग्रुप डी चा। त्या पेपर मध्ये असणारे जे काही प्रश्नांची उत्तर आहेत मराठी विभागातले आपण बघूत। 50 प्रश्न होते एकूण। बघा, प्रश्न पहिला, अरे रे रे आणि कडे ही अनुक्रमे कोणत्या अव्ययाची उदाहरण आहेत? आता अरे रे रे हे पहिलं जे आहे ते केवल प्रयोगी आहे। पहिल्या इथे या लाईन मध्ये केवल प्रयोगी असणारा पर्याय क्रमांक 2 हे आहे केवल प्रयोगी अव्यय, आणि हे उभयान्वयी अव्यय, आणि हे आहे शब्दयोगी अव्यय। मग पर्याय क्रमांक उत्तर 3। संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापरतात? संबोधन दर्शविताना अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्ण विराम आणि उद्गारवाचक चिन्ह। पर्याय क्रमांक 2 स्वल्पविराम हे चिन्ह वापरतात। उदाहरण जर बघितलंच तर आपण रामू पाणी आण अशा पद्धतीचं वाक्य असेल तर इथं आपण स्वल्पविराम वापरतो। मुलांनो शांत बसा अशा पद्धतीचा संबोधन विभक्तीमध्ये स्वल्पविरामाचा वापर केला जातो। प्रश्न क्रमांक 3, बरोबर असलेला पर्याय निवडा। मृदू व्यंजने, कठोर व्यंजने, अनुनासिके। ओके, न, ण, म ही अनुनासिके आहेत। यस, म्हणजे सी बरोबर पाहिजे। सी चूक म्हणते, हे गेलं। सी चूक, हे पण गेलं। इथं पण सी बरोबर, इथं पण सी बरोबर। ट, ठ, ड ही मृदू आहे, चूक, हे गेलं। ट कठोर व्यंजन आहे म्हणजे ए येणार नाही। ए बरोबर, ए चूक आहे, ए चूक आहे, इथं पण चूक आहे। बी कडे बघू, ग, घ, ब, भ ही कठोर व्यंजने आहेत, तर ही कठोर व्यंजने नसून ही मृदू व्यंजने आहेत। तर सी बरोबर, बाकी सर्व चूक, असा पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर पाहिजे। प्रश्न क्रमांक 4, आजारानंतर मला आता खेळवते या वाक्यातील खेळवते या क्रियापदास काय म्हणतात? खेळवते एक अक्षरी धातू असेल तर एक अक्षरी धातूला समजा खा, तर व हा प्रत्यय जोडून शक्य क्रियापद बनवली जातात। आणि 2 अक्षरी धातू असेल तर फक्त व हा प्रत्यय जोडला जातो। म्हणून उत्तर पर्याय क्रमांक शक्य क्रियापद पर्याय क्रमांक 1। विस्तीर्ण आकाशात तेजस्वी तारे चमकतात। अधोरेखित शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा। संख्या विशेषण, गुणविशेषण, सार्वनामिक विशेषण आणि पूर्णांकवाचक विशेषण। आता संख्या विशेषणामध्ये पूर्णांक, अपूर्णांक, साकल्यवाचक, आवृत्तीवाचक असा प्रकार असतो। पण गुण विशेषणे आकार सांगतात, रंग सांगतात, चव सांगतात। मग इथं विस्तीर्ण असा आकार सांगणारा विशेषणाचा प्रकार म्हणजेच गुणविशेषण पर्याय क्रमांक 2। खालीलपैकी कोणते वर्ण तालव्य आणि दंत तालव्य उच्चारले जातात? ज्या वर्णांना द्वि उच्चारण वर्ण असं सुद्धा आपण म्हणत असतो, च, छ, ज, पर्याय क्रमांक 3 या 2 वर्णांना आपण काय म्हणतो? द्वि उच्चारण वर्ण असं सुद्धा म्हणतात। हे या च, छ, ज च उच्चारण तालव्य आणि दंत तालव्य अशा 2 पद्धतीने उच्चारण केलं जातं। म्हणून या वर्णांना द्विउच्चारण वर्ण असं सुद्धा म्हणतात। म्हणून पर्याय क्रमांक उत्तर 3। खालीलपैकी संयुक्त स्वर कोणते? संयुक्त स्वर कोणते? ए, ऐ, ओ आणि औ या 4 स्वरांना संयुक्त स्वर असं म्हणतात। आणि संयुक्त स्वरांची उत्पत्ती मोके दामले यांनी सांगितलेली आहे। म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल।
श्रीमंत माणसांना गर्व असतो या वाक्यातील विशेषणाचे नामात रूपांतर करा. श्रीमंतांना गर्व असतो. पर्याय क्रमांक 2. नामात रूपांतर करून होणारा उत्तर पर्याय क्रमांक 2. रिपीट झालेलं वाक्य आहे, बऱ्याच वेळेस आलंय. पुढील विधाने वाचा. कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्ताच्या तंत्राप्रमाणे चालते. बरोबर. कर्तरी प्रयोग तेव्हाच होतो जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंगवचन आणि पुरुषानुसार चालते. कर्तरी प्रयोगात क्रियापदाचा स्वामी, क्रियापदाचा दास, क्रियापदाचा मालक, क्रियापदाचा सर्वस्वी कोण असतो तर कर्ता असतो, म्हणून क्रियापद कर्त्यानुसार बदलते, म्हणून कर्तरी प्रयोग असतो. बरोबर. कर्मणी प्रयोगात कर्ता हा प्रथमांत कधीच नसतो. कर्मणी प्रयोगात कर्ता हा प्रथमांत कधीच नसतो, तर कर्मणी प्रयोगात कर्ता हा नेहमी तृतीय विभक्तीत असतो, कधी सविकरणीय विभक्तीत असतो, तर कधी कधी चतुर्थीमध्ये सुद्धा असतो, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. भाव्य प्रयोगात कर्ता किंवा कर्म दोन्ही गौण असतात. भाव्य प्रयोगात कर्ताही गौण असतो, कर्मही गौण असते, तर क्रियापदाचा भाव किंवा आशय महत्वाचा असतो. आणि तो भाव किंवा आशय कोणत्या अर्थाने महत्वाचा असतो? धातु रूपेश या अर्थाने महत्वाचा असतो. मग भाव्य प्रयोगात कर्ता धातु रूपेश असतो, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ABC पर्याय क्रमांक 2 नंबर आपलं उत्तर पाहिजे. कर्तरी प्रयोगात कर्ता महत्वाचा. जेव्हा कर्ता सक्रिय असेल तर कर्त्याला प्रत्यय नसतो. कर्म सक्रिय असेल तर कर्माला प्रत्यय नसतो. आणि दोघही सक्रिय असतात तर दोघांना सुद्धा प्रत्यय नसतो. पर्याय क्रमांक 2. षष्ठी सप्तमी एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्यय कोणते? षष्ठी मध्ये असतात चा, ची, चे, हे एकवचनाचे. तर सप्तमी विभक्तीत त, ई, आ, त, ई, आ. एकवचन आणि अनेकवचनात सप्तमीला दोन्ही ते सारखेच आहेत, पण षष्ठी विभक्तीमध्ये चाचीचे आणि चेचाची अशा पद्धतीने एकवचनात वेगळे आणि अनेक वचनात वेगळे असतात, म्हणून पर्याय क्रमांक उत्तर 4 नंबर बरोबर आहे. म्हण व त्याचा अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा. 36 चा आकडा याचा अर्थ एकमेकांचं न पटणे किंवा विरुद्ध असणे अशा पद्धतीचा हा अर्थ असतो. दुष्काळात 13वा महिना म्हणजे संकटात अधिक किंवा अडचणीत अधिक वाढ होणे. नाकाचा बाल असणे याचा अर्थ असतो अत्यंत प्रिय व्यक्ती असणे. नाकापेक्षा मोती जड याचा अर्थ डोई जड होणे असा असतो. मग 36 चा आकडा असणे याचा अर्थ विरुद्ध असणे. पर्याय क्रमांक 2 1 च 2 असणारे, म्हणजे हे गेलं, हे पण गेलं. नाकाचा बाल असणे याचा अर्थ अत्यंत प्रिय असणे, म्हणजे सी च 1 पाहिजे. पर्याय क्रमांक सी च 1 असणारा एकच पर्याय क्रमांक 2. खालील म्हणीचा अचूक अर्थ सांगा. भित्या पाटी ब्रह्मराक्षस, ज्याच्या अंगात सामर्थ्य तो इतरांवर अंमल गाजवतो चूक. भित्र्या माणसावर संकटे अधिक कोसळतात. पर्याय क्रमांक 2. पी हळद आणि हो गोरी या म्हणीचा अर्थ सांगा. म्हणजेच अति उतावळेपणा असणं, उतावळेपणा दाखविणे या अर्थ. संकटात अधिक भर पडणे नाही. मूर्खाचा सल्ला देणारा नाहीये. योग्यतेप्रमाणे वागावे नाही. पर्याय क्रमांक 1. म्हण आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. दाम करी काम याचा अर्थ पैशाने सर्व कामे साध्य होऊ शकतात. पर्याय क्रमांक 4 म्हणजे बी च 4 एकाच ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर. खान तशी माती म्हणजे आई वडिलाप्रमाणे मुले असणे. पळसाला पाणी 3च याचा अर्थ सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. उपकारामुळे मिळालेल्या सवलतीचा दुरुपयोग करू नये अशा आशयाची योग्य म्हण. मऊ सापडले म्हणून कोपराने खाऊ नये. पर्याय क्रमांक 1च उत्तर बरोबर आहे. मऊ सापडले म्हणून कोपराने खाऊ नये. पर्याय क्रमांक 2. 16 ते 20 उतार्यावरील प्रश्न होते. 21 नंबरचा क्वेश्चन बघू आपण. ओके.
आहुती देणे, ओढ लागणे, औषधाला नसणे, अग्निदिव्य करणे. आहुती देणे, ओढ लागणे याचा अर्थ आतुरता वाढणे, म्हणजेच बीच एक पाहिजे. असे दोन आहेत, म्हणजे हे दोन तर गेले. औषधाला नसणे याचा अर्थ मुळीच नसणे, पर्याय क्रमांक 2 सी च 2 पाहिजे. सी च 2 असणार एक ऑप्शन, पर्याय क्रमांक 1 उत्तर. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा किंवा अर्थ काय. वाखाणणी करणे याचा अर्थ स्तुती करणे, प्रशंसा करणे असा होतो. दुर्लक्ष करणे असा नाही. दुःखी होणे नाही, आनंदी होणे नाही, म्हणजे ए बरोबर, बाकी सर्व चूक. पर्याय क्रमांक 2. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ काय. अंगाची लाही होणे याचा अर्थ असतो रागाने बेफाम होणे, अंगाचा तिळपापड होणे. जबाबदारी टाळणे याचा अर्थ अंग झटकणे, शेवट करणे याचा अर्थ इतिश्री करणे, सर्व बाजूनी संकट येणे याचा अर्थ आकाशाची कुऱ्हाड होणे असा होतो. मग पर्याय क्रमांक इथे उत्तर 1. पोबारा करणे याचा अर्थ पलायन करणे, पर्याय क्रमांक किंवा पळून जाणे, पर्याय क्रमांक 3. भीती वाटणे याचा अर्थ छातीत धडधड होणे, वैधव्य येणे याचा अर्थ वैधव्य येणे याचा अर्थ पतिमरण पावणे. नाश करणे, चला नाहीशी करणे. पुढं वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. सुपारी देणे, दिवा विजणे, तुरी देणे, बेगमी करणे. तुरी देणे याचा अर्थ फसवणे असा होतो, पर्याय क्रमांक 2. मग सी च 2 पाहिजे. सी च 2 असणार 2 आहेत, म्हणजे 2 आणि 3 गेलं, 1 आणि 4 उरले. दिवा विजवणे याचा अर्थ मरणे, वंशाचा दिवा असतो. बीच 1, बीच 1 पाहिजे, 2 च 1 असणार, मग पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. चला, खालीलपैकी शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते. मला तिखट खावं होते, पर्याय क्रमांक 3. वाचन हा व्यक्तीचा सर्वात उत्तम मित्र आहे, कोणत्या प्रकारचे वाक्य आहे. विद्यार्थी येणार नाही, संकेतार्थी येणार नाही, आज्ञार्थी पण येणार नाही, पर्याय क्रमांक 4 होकारार्थी वाक्य असेल. पुढीलपैकी कोणते वाक्य हे संयुक्त वाक्य आहे. तर म्हणून आले, मरावे परी कीर्ती रूपे उरावे, पर्याय क्रमांक 3. बऱ्याच वेळेस वाक्य रिपीट झालेलं आहे. हे केवळ वाक्य, मिश्र वाक्य, म्हणून पर्याय क्रमांक आपल्याला काय पाहिजे होतं, संयुक्त पाहिजे होतं, पर्याय क्रमांक 3. चल, फक्त आपण उत्तर बघतोय, सोल्युशन नाही जास्त. उत्तर टिक करून घेतोय की मुलांची डिमांड होती सर उत्तर सांगा म्हणून आपण सांगतो. दिलेल्या वाक्याचे होकारार्थी विधानात बिनचूक परिवर्तन असलेला पर्याय निवडा. पोटभर जेवल्यास कुणाला तृप्ती वाटत नाही. पोटभर जेवल्यास कोण तृप्त होतो. पोटभर जेवल्यास प्रत्येक जणाला तृप्ती वाटते, पर्याय क्रमांक 2च उत्तर येतं. दिलेल्या वाक्यातील विशेषण बदलून केलेल्या वाक्य परिवर्तनाचा योग्य पर्याय निवडा. विशेषण बदलायचे आणि वाक्य तरुण माणसांना हिंमत असते. बर, तरुण माणसांना हिंमत असते, तरुण विशेषण आहे, या विशेषणाला बदलायचं. याचा अर्थ इथं विशेषण तरुणच राहिले, इथं तरुणच राहिले, ते 2 तर गेले, मग इथे वृद्ध नाहीये. मग पर्याय क्रमांक 1 तरुणांना हिंमत असते, विभक्ती प्रत्यय जोडा, तरुणाचं नाम बनवा, विशेषण काढून टाका, म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर. समाजातील दुष्ट प्रवृत्तीचे लोक या शब्दसमूहासाठी 1. अवर्णनीय याचा अर्थ ज्याचे वर्णन करता येत नाही असा. अमरकंटक नाही. समाजातील दुष्ट प्रवृत्तीचे लोक, स्वामिनिष्ठ, मूकबधीर, समाजकंटक आहे, बरोबर दिसत नाही, समाजकंटक पर्याय क्रमांक 2. मूकबधीर याचा अर्थ असतो, मूक म्हणजे ज्याला बोलता येत नाही असा,
बधीर याचा अर्थ ज्याला ऐकू येत नाही असा, मूक बधीर म्हणजे बोलताही येत नाही आणि ऐकूही येत नाही असा, स्वामीनिष्ठ स्वामीवर निष्ठा असणारा, अवर्णनीय ज्याचे वर्णन करता येत नाही असा. वेदांश कोणत्याही प्रश्नाचे उत्तर तात्काळ वेदांश कोणत्याही प्रश्नाचे तात्काळ उत्तर देतो. या अधोरेखित शब्दसमूहासाठी एक शब्द सांगा. अष्टपैलू, बुद्धिप्रामाण्यवादी, संशोधक आणि हजरजबाबी. पर्याय क्रमांक 4. विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर लवकरात लवकर देतो त्याला हजरजबाबी असं म्हणतात. अष्टपैलू याचा अर्थ सर्व गुण संपन्न असा होतो. बुद्धिप्रामाण्यवादी, बुद्धीच्या जोरावरती जो कोणी स्वतःच्या बुद्धीचा कस लावून विचार करतो त्याला बुद्धिप्रामाण्यवादी म्हणतात. संशोधक कोणत्याही नवीन क्षेत्रात नवीन माहिती मिळवण्यासाठी संशोधन करतो त्याला संशोधक असं म्हणतो आपण. पुढीलपैकी सामासिक शब्द कोणता? वन भोजन, वनातील भोजन. पर्याय क्रमांक 1 हेच आहे. पुढीलपैकी सिद्ध शब्द कोणता? यशस्वी नाही, अपयशी नाही. पर्याय क्रमांक 1. अभिभाषण हा शब्द डॅश डॅश शब्द आहे. भाषण या शब्दाला उपसर्ग लागल्यामुळे हा उपसर्ग साधित होतो. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असेल. पीडा हा शब्द संस्कृत गरुड या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही? खगेंद्र, द्विजराज, वैनतेय, विहंगम याचा अर्थ असतो पक्षी. पर्याय क्रमांक 4 उत्तर नाही. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? डोके, धोंडा, बाजरी. घमेले हा शब्द पोर्तुगीज आहे. राजू इतरांच्या आधी जेवला कारण त्याला भूक लागली. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? कारणबोधक वाक्य आहे. पर्याय क्रमांक 3 मिश्र वाक्य. मी तुम्हाला जे काही सांगतो ते अगोदर तुम्ही नीट समजून घ्या. या वाक्याचा प्रकार ओळखा. जे आणि ते ने जोडलेलं वाक्य मिश्र वाक्य असते. पर्याय क्रमांक 2. साठे लोटे या शब्दाचा प्रकार सांगा. सामासिक नाही, अनुकरणवाचक नाही, अंशाभ्यस्त. खालीलपैकी वाक्याचा प्रकार सांगा. नद्यांना प्रचंड पूर आला. नकारार्थी नाही, प्रश्नार्थक नाही, विधानार्थी आणि आज्ञार्थी. तर आज्ञार्थी नाहीये, विधानार्थी. विधानार्थी वाक्याचा अर्थ असा असतो की विधानार्थी वाक्य हे माहिती सांगतात. प्रश्न आणि प्रश्नार्थ वाक्य प्रश्नचिन्ह जरी नसेल तरी प्रश्नार्थक वाक्याचा उद्देश असतो की माहिती मिळवणे. आणि आज्ञार्थी वाक्य आज्ञा करतात, विनंती करतात, उपदेश करतात अशा पद्धतीचे वाक्य असतात. पुढीलपैकी विधानार्थी वाक्य कोणते ते ओळखा. तू आलास तर येईन संकेतार्थी आहे. पावसात खेळू नको हे नकारार्थी आहे आणि विधानार्थी पण म्हणता येईल. पण वादळामुळे फार विनाश झाला. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर असेल. हे नकारार्थी आहे पण हे विधानार्थी वाक्य. पुढीलपैकी मिश्र वाक्य कोणते ते ओळखा. राजांनी गनिमी कावा करण्याचे ठरवले तेव्हाच खानाचा पराभव निश्चित झाला. मिश्र वाक्य किंवा न जोडलेलं वाक्य संयुक्त वाक्य पुन्हा 3. ठीक आहे, संयुक्त वाक्य. मग पर्याय क्रमांक 1 जेव्हा तेव्हा क्रियाविशेषण अव्ययाने जोडलेलं वाक्य आहे म्हणून या वाक्याला मिश्र वाक्य. पर्याय क्रमांक 1 उत्तर. पुढीलपैकी प्रत्यय साधित शब्द कोणता? प्रत्यय साधित. ताप हा शब्द सिद्ध शब्द आहे. दरवर्षी उपसर्ग साधित आहे. हा उपसर्ग साधित हा सिद्ध शब्द आहे. सायकल इंग्लिश शब्द आणि हा वाला वाढपी हा प्रत्यय साधित प्रश्न. पर्याय क्रमांक 1. अंबुजचा समानार्थी शब्द कोणता? मृदुल याचा अर्थ मृदू. अंबर म्हणजे आकाश, सरोज म्हणजे कमळ आणि अंबुजचा अर्थ पर्याय क्रमांक 3. प्रसन्न या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द सांगा. विरुद्ध अर्थी शब्द कोणता? प्रसन्न असणे याचा अर्थ प्रसन्नच्या विरुद्ध असतो खिन्न, हर्ष, चिडका आणि निराश. निराशचा
आशावादी, चिडका, शांत, हर्ष म्हणजे आनंद आणि याचा अर्थ असतो खेद, म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर. सोक्ष मोक्ष हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारात जातो? सोक्ष मोक्ष करणे याचा अर्थ खरे खोटे करणे असा होतो. अभ्यस्त शब्दामध्ये हा अंश अभ्यस्त शब्दाचा प्रकार आहे, पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द कोणता? ती इथं थी पाहिजे, हे नाही, हे पण नाही, इथं दुसरी पाहिजे. मग पर्याय क्रमांक 4 अतिथी. वसुंधराचा समानार्थी नसणारा शब्द कोणता? सविता म्हणजे सूर्य. मग पर्याय क्रमांक 1च असेल 4 पैकी. वसुंधरा, वसुधा म्हणजे पृथ्वी, धरती म्हणजे पृथ्वी, धरा म्हणजे पृथ्वी, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. अशा पद्धतीनं हे 50 प्रश्न होते आणि त्याची उत्तरं होती. याप्रमाणे पेपर हा बऱ्यापैकी सोपा होता आणि मुलांना सोपाही गेला असेल अशी अपेक्षा करतो. उद्या आल्याच्या नंतर प्रत्येकाची प्रतिक्रिया ऐकायला मिळेल. धन्यवाद. ठीक आहे, यानंतर इंग्लिशचं सोल्युशन सर घेतील. मी थांबतो. ठीक आहे.